मुंब्र्यातील अमृतनगर परिसरात सोमवारी सकाळी गॅलरीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली। या दुर्घटनेत 13 वर्षीय आसमा कादर शेख हिचा मृत्यू झाला तर 5 जण बचावले। या घटनेनंतर संपूर्ण इमारत रिकामी करून 70 ते 80 रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर सुरू करण्यात आले आहे। मुंब्रा येथील अमृतनगर परिसरातील जनता बेकरीजवळ दर्गा गल्लीतील फैयाज अपार्टमेंट या इमारतीत सोमवारी सायंकाळी 7:16 ही दुर्घटना घडली। तळ अधिक 4 मजली आणि सुमारे 38 वर्षे जुनी असलेल्या या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब अचानकपणे कोसळून पहिल्या मजल्यावर पडला। त्यामुळे एकूण 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले। दरम्यान विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकासोबत बचाव कार्यात सहभाग घेतला। त्यांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। तसेच इमारतीत अडकलेल्या रहिवाशांची सुटका करण्यात आली। तर या दुर्घटनेत आसमा कादर शेख वयवर्षे 13 रूम क्रमांक 102 हिला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले। घटनास्थळी उपमहापौर कृष्णा पाटील, उपायुक्त दीपक झिंजाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी YM तडवी, सहाय्यक आयुक्त विजय कावळे यांच्यासह अग्निशमन दलाचे अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी दाखल झाले। त्यांनी बचाव कार्याची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला। दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने C2B प्रवर्गातील फैयाज अपार्टमेंट ही इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहे। या इमारतीत एकूण 30 सदनिका असून त्यापैकी 15 ते 20 सदनिका वापरत आहेत। इमारतीतील अंदाजे 70 ते 80 रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 78 आणि 123 येथे करण्यात येत आहे। या दुर्घटनेमुळे मुंब्रा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।